मित्रांनो, पुढचं प्रकरण आहे राष्ट्रवाद. राष्ट्रवाद म्हणजे काय नेमके? आता या प्रकरणामध्ये काय काय बघायचं अगोदर ते लक्षात घ्या. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे संकल्पना. दुसरा मुद्दा येतो राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे आणि तिसरा मुद्दा आहे भारतातील प्रमुख राजकीय संघटना. आता हे प्रकरण का बघायचं त्या पाठीमागची घटना थोडक्यात लक्षात घ्या. हे बघा, इथून पुढं हळूहळू भारतीय लोकांमध्ये जनजागृती व्हायला सुरुवात होती बघा. आणि या जनजागृतीचा परिणाम असं होतं की भारतीय लोक एकत्र यायला लागतात. एकत्र येण्याची घटना म्हणजेच राष्ट्रवाद मानला जात असतो. हा एकाएकी तयार होत नसतो, तर यासाठी बराच वेळ लागतो. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जनजागृती होणं गरजेचे असते. मग ते सामाजिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, धार्मिक क्षेत्र असू द्या, सांस्कृतिक क्षेत्र असू द्या, या सगळ्या क्षेत्रामध्ये झालेल्या जनजागृतीचा तो एक परिपाक असतो. आलं लक्षात? आणि यातूनच मग या ठिकाणी राष्ट्रवादाला सुरुवात होत असते बघा. आता ही नेमकी संकल्पना काय हे अगोदर समजून घ्यायचं. राष्ट्रवाद, वाद म्हणजे विचार प्रणाली, राष्ट्राबद्दलची विचार प्रणाली. ज्या एखाद्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये ज्या वेळेस हा देश आपला आहे ही भावना निर्माण होते, त्यावेळेस त्या देशावर येणारे प्रत्येक संकट या ठिकाणी स्वतःवरती आलेलं संकट आहे असं समजून ते लोक ते संकट दूर करण्याकरता एकत्र येतात बघा. आणि अशा पद्धतीनं लोक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस ते लोक जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा या सगळ्या गोष्टी दुय्यम मानतात आणि देश ही संकल्पना सर्वोच्च मानतात बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्रित येऊन त्या देशावर येणारं संकट घालवून देण्याचं काम करत असतात बघा. आणि अशी घटना ज्यावेळेस एखाद्या प्रदेशात घडते त्यावेळेस त्या ठिकाणी राष्ट्रवाद निर्माण झाला असं मानलं जात असतं. तर थोडक्यात राष्ट्रवाद म्हणजे देशाबद्दल वाटणारी आपुलकीची भावना. आणि आपुलकीची भावना ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस मग बाकीच्या गोष्टी दुय्यम ठरत असतात बघा. मग अशा पद्धतीनं या ठिकाणी राष्ट्रवादाचा नेमके या ठिकाणी भारतातला जो उदय, हे उदय बघण्याच्या अगोदर या ठिकाणी जगात सर्वप्रथम या ठिकाणी राष्ट्रवादाला सुरुवात कुठून झाली ते लक्षात घेतलं पाहिजे आपण. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ही पृथ्वीचा नकाशा येतो. या ठिकाणी उत्तर गोलार्ध आहे, हा दक्षिण गोलार्ध आहे, इथं उत्तर अमेरिका आहे, इथं दक्षिण अमेरिका आहे, हा युरोप खंड, इथं आफ्रिका खंड आहे असा, हा तांबडा समुद्र इराणच्या आखात, इथं आपला भारत आहे, हा ऑस्ट्रेलिया आहे, इकडे अंटार्क्टिका आहे. युरोप खंडात इथं इंग्लंड येतं बघा, इकडं फ्रान्स आहे असा, खाली स्पेन आणि पोर्तुगाल आहे, इथं अमेरिका आहे, USA म्हणून आपण त्याला, इथे कॅनडा आहे, इथं मेक्सिको आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं या ठिकाणी हा जगाचा नकाशा डोळ्यासमोर घेतला आहे आपण. पण या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे, जगातला सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रवादाच्या उदयाच्या बाबतीतली महत्त्वाचं जो काही घटना आहे ती अमेरिकेतली आणि दुसरी या ठिकाणची फ्रान्सची बघा. ठीक आहे. या दोन घटना इथं लक्षात घेतल्या पाहिजेत. अमेरिकन राज्यक्रांती 1776ला झालेली आणि फ्रेंच राज्यक्रांती 1789च्या कालखंडात झालेली. आता या ठिकाणी सगळ्यात अगोदर राष्ट्रवादाचा जो उदय जगातला तर या ठिकाणी मानला जात असतो बघा. अमेरिकन लोक जे होते ते इंग्लंडमधलेच लोक होते किंवा युरोपियन लोक होते बघा. आणि याच अमेरिकेवरती ज्यावेळेस इंग्लंडनं टॅक्स आकारले, कर आकारले, तर त्यावेळेस तिथल्या लोकांनी विरोध करायला सुरुवात केली. तर त्यावेळेस ब्रिटनच्या राणीने सांगितलं की तुमचा वेगळा देश आहे, तुमच्यावर आमची राजवट आहे, त्यामुळे आम्ही सांगेल तेवढा तुम्हाला कर भरावा लागेल, न की इंग्लंडमधल्या लोकांना जेवढा कर आहे तेवढाच कर तुम्हाला पाहिजेत असं होणार नाही. आणि यातून मग अमेरिकन लोक एकत्रित आले, त्यांनी विरोध करायला सुरुवात केलीत. आणि सगळ्यात अगोदर त्यांनी बोस्टन बंदरावरती जे काही चहाचे पेटारे आले होते ते चहाचे पेटारे त्यांनी समुद्रात बुडवायला सुरुवात केली बघा. इथून यांच्या क्रांतीला सुरुवात होते. त्यालाच बोस्टन टी पार्टी या नावानं या ठिकाणी अमेरिकेच्या इतिहासमध्ये प्रसिद्ध पावलेली ती घटना मानली जात असते. इथून पुढं अमेरिकन राज्यक्रांतीला सुरुवात होते बघा. इथला तरुण वर्ग त्यांनी तरुण वर्ग एकत्रित आला आणि त्यांनी ब्रिटनच्या या हुकुमशाही राजवटीला विरोध करायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की या ठिकाणी ब्रिटन इतकंच आमच्यावर कर नसेल, आम्हाला जर वेगळेपणाची भावना असेल तर मग आमचा वेगळा देश आहे, मग आपल्या भूमीसाठी आपण एकत्र का येऊ नये, ही भावना सगळ्यात अगोदर त्या ठिकाणच्या तरुण वर्गामध्ये निर्माण झाली, ज्याचं नेतृत्व जॉर्ज वॉशिंग्टन करत होता. आणि यातून अमेरिकन लोक एकत्रित आले आणि एकत्रित येऊन संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष बऱ्याच दिवस चालला. यामध्ये ब्रिटिशांनी या लोकांवरती अनन्वित अत्याचार करण्याचे बरेच प्रयत्न केलेले, पण त्याला प्रत्युत्तर या तरुण वर्गात द्यायला सुरुवात केलेली बघा. आणि यातून मग शेवटी इंग्लंडच्या लक्षात आलं आहे की या ठिकाणी इथं जास्त दिवस थांबणे म्हणजे नुकसान करून घेण्याचा प्रकार आहे. शेवटी बघ त्यांनी या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व संपुष्टात आणून टाकलं आणि अमेरिकेला स्वतंत्र देशाचा दर्जा देऊन टाकला बघा. आणि अशा पद्धतीनं 1776ला मग अमेरिका स्वतंत्र झाला.
स्वतंत्र झालेल्या अमेरिकेनं मग या ठिकाणी स्वतःचं राज्यघटना तयार केली आणि राष्ट्राध्यक्षपद सुरू केली. 4-4 वर्षाकरता त्यांचा कार्यकाल निश्चित केला. लोकांतून या ठिकाणी राष्ट्राध्यक्षाची निवड केली जात असते आणि तोच देशाचा प्रमुख मालक असतो, न की राजा हा देशाचा मालक असतो. तर अशा पद्धतीनं लोकशाही सरकारची सुरुवात या ठिकाणी या पद्धतीनं अमेरिकेमध्ये होती बघा. आणि अमेरिकेमध्ये या ठिकाणी आता एक लक्षात आलं होतं की जोपर्यंत आपल्यावरच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आपण एकत्र येत नाही तोपर्यंत अन्याय अत्याचार होतच राहणार आहे. आणि म्हणून अमेरिकन लोक एकत्रित आले, त्यांनी पहिल्यांदा राज्यक्रांती घडून आणली आणि या राज्यक्रांतीचे परिणाम युरोप खंडामध्ये आणि बाकीच्या देशामध्ये उमटायला सुरुवात झाली. कारण बाकीच्याही देशामध्ये वेगवेगळ्या राजांचे अन्याय अत्याचार करणारे राजवटी होते. मग त्या ठिकाणच्या लोकांना सुद्धा स्फुल्लिंग चढलं की आपण सुद्धा एकत्र काय होऊ नये आणि यातून त्या भागातसुद्धा क्रांतीला सुरुवात होताना दिसते बघा. तर अशा पद्धतीनं जगभरातल्या राष्ट्रवादाच्या उदयाची सुरुवात इथून होते आणि यांनीच राष्ट्राध्यक्षपद सुरू केलेलं आहे. आणि या ठिकाणी मग राजा हा देशाचा मालक नसून जनताच देशाची मालक असते आणि जनतेनं निवडलेले प्रतिनिधी हा देशाचा प्रमुख असतो. अशा प्रकारची भावना अमेरिकन राज्यक्रांतीनंतर जगभरात प्रसारित व्हायला सुरुवात झाली होती बघा. तर जगातल्या राष्ट्रवादाचं पहिलं जे उत्तम उदाहरण आहे हे अमेरिकेचं होतं. दुसरं उदाहरण आहे फ्रान्सचं. फ्रान्स या ठिकाणी ब्रिटनच्या पूर्वेला असलेला युरोप खंडातला देश आहे. युरोपाच्या पश्चिम भागात येतो असतो. इथं 14व्या लुई नंतर 15व्या लुई नंतर 16व्या लुईची राजवट आलेली. या लुई घराण्यानं या ठिकाणी पूर्ण फ्रान्सला पोखरून काढण्याचं काम केलेलं आहे बघा. फ्रान्समध्ये या ठिकाणी समाजामध्ये 3 गट आहेत. एक अमीर उमरावांचा वर्ग आहे, एक धर्मगुरूंचा वर्ग आहे आणि तिसरा सामान्य जनता आहे. अमीर उमराव जे आहेत ते फक्त 1% आहे, धर्मगुरूसुद्धा 1% आहे आणि उरलेले 98% वर्ग हा सामान्य जनता आहे. पण सगळी जमीन मेजॉरिटी जमीन 98% जमीन ही या 2% वर्गाकडे, बाकीच्या 98% वर्गाकडे फक्त 2% जमीन आहे. त्यामुळे त्यांना उमरावची किंवा धर्मगुरूंची शेती करण्याशिवाय पर्याय नव्हता बघा. आणि हे उमराव पण काय करायचे, त्यांना शेतीतून जेवढं उत्पन्न मिळायचे त्यातले अर्धे उत्पन्न ही उमराव वर्ग घेऊन टाकायचं, अर्धेच उत्पन्न त्यांच्याकडे राहायचं. आणि राजी लोकसुद्धा या ठिकाणी या सामान्य वर्गावरती टॅक्स आकारायचे, उमराव आणि धर्मगुरूंवरती टॅक्स आकारायचे नाही. तर या पद्धतीनं इथली सुद्धा बिकट परिस्थिती निर्माण होत चालली होती. दुसऱ्या बाजूला राजे लोक ऐशोआरामात राहायचे, त्यांचं मोठमोठं राज दरबार, घोडे गाडे सगळं हा प्रकार सगळं चालायचं बघा. दुसऱ्या बाजूला वेळोवेळी सणावरती भरमसाठ पैसा खर्च करायचे. त्याच्यानंतर आसपासच्या देशावरती आक्रमण करण्याकरता जो काही पैसा लागेल तो पैसा कर्ज रूपानं काढायचे आणि आसपासच्या देशांवरती आक्रमण करण्याची संधी सोडायची नाही. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी 14व्या 15व्या आणि 16व्या लुईनं देशाला कर्जाच्या बाजारात नेऊन ठेवण्याचं काम केलं होतं बघा. आणि कर्जातून बाहेर पडण्याकरता मग सामान्य वर्गावरती टॅक्स वाढवत नेले, जिथं सामान्य वर्गाची बेहाल व्हायला सुरुवात झाली. एका बाजूला या घटना चालू असताना सामान्य जनतेला नेमके काय करायचं काही समजत नव्हतं. अमीर उमराव वर्गसुद्धा त्यांचं शोषण करत होता. एखाद्या अमीर उमराव वर्गातल्या कुटुंबातल्या एखाद्या मुलाचा आजार पण सुरू झाला असेल तर घराच्या आसपासच्या भागामध्ये पाण्याच्या डबक्यामध्ये जे बेंडकं आहे ते बेंडकं ओरडणार नाही याची काळजी या सामान्य जनतेला घ्यावं लागायची, कारण बेंडकं ओरडणं हे अशुभ मानलं जात होतं. तर थोडक्यात काय बिकट परिस्थिती त्या ठिकाणी होती. सामान्य वर्गाला कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते, टॅक्स सगळे त्यांना द्यावं लागायचे. अर्धी रक्कम तर त्यांना अमीर उमरावला शेती केल्यामुळे द्यावं लागायची आणि उरलेल्या अर्ध्या रकमेमधून टॅक्स भरावा लागायचे. आणि या ठिकाणी जे काही 16वा लुई होता त्याची पत्नी मेरी अँटोनेट हे सगळे ऐशोआरामामध्ये जीवन जगत होते बघा. यातच या ठिकाणी इंग्लंड आणि फ्रान्सचं शक्य नाही, सातत्यानं वैर राहायचं. एकमेकांच्या वरती कुरघोडी करण्याचे प्रयत्न दोन्ही देश करत होते बघा. ज्यावेळेस अमेरिकन राज्यक्रांतीला सुरुवात झाली त्या अमेरिकन राज्यक्रांतीच्या कालखंडामध्ये इंग्लंडला पराभूत करण्याकरता फ्रान्सनं म्हणजे 16व्या लुईनं या ठिकाणी लाफायतच्या नेतृत्वाखाली एक फलटण पाठवली होती. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या फलटणीनं काम करत असताना तिथल्या अमेरिकन राज्यक्रांती त्या फलटणीने जवळून बघितली. राजा नसलेल्या राज्याची स्थापना होताना त्याने जवळून बघितली बघा. आणि यातून नंतर ही फलटण ज्यावेळेस फ्रान्समध्ये परत आली त्यावेळेस ती वेगळ्या विचारानंच भरून आली. आपल्याला सुद्धा अशाच प्रकारची राजवट हवी अशा प्रकारची भावना त्या लष्करातल्या लोकांच्या मनात निर्माण झाली बघा. आणि यातून या लोकांनी मग हळूहळू फ्रान्समध्ये जनजागृती करायला सुरुवात केली. याच कालखंडामध्ये फ्रान्समध्ये रुसो असू द्या, व्हॉल्टेर असू द्या, मॉन्टेस्को असू द्या, कॅन्डिट असू द्या, यासारखे विचारवंत समोर आले होते. आणि या विचारवंतांनीच मग सामान्य जनतेच्या दुःखाला फुंकार घालण्याचं काम केलेलं आहे बघा. स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या सगळ्या ज्या काही संकल्पना आहे ह्या संकल्पना फ्रान्समधून आपल्या जगभरातल्या लोकांना माहिती होताना दिसतात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे फ्रान्स स्थिती आहे.
आणि या फ्रान्सच्या स्थितीनं मग विचारवंत असू द्या किंवा लाफाचे नेतृत्वाखाली फलटण असू द्या, यांनी मग या ठिकाणी पेटवण्याचं काम केलं. आणि यातून लोकांच्या मनामध्ये सरकारच्या विरोधात जो रोष निर्माण झाला होता, हा रोष 14 जुलै 1789ला दिसला बघा. बॅस्टिल नावाचा जो काही तुरुंग होता, त्या तुरुंगामध्ये सामान्य लोकांना कोंडून टाकलेले अशा प्रकारची लोकांची भावना होती. आणि यातून लोकांनी या ठिकाणी त्या बॅस्टिलच्या तुरुंगावरती हल्ला केला आणि बॅस्टिलचं तुरुंग तोडून फोडून या ठिकाणी तिथल्या कैद्यांची मुक्तता केली बघा. आणि इथून क्रांतीला सुरुवात होती बघा. म्हणून आजही त्यांचा स्वातंत्र्य दिन हा 14 जुलै असतो. या पद्धतीनं मग क्रांतीला सुरुवात झाली. फ्रान्समध्ये उलथापालथीला सुरुवात होते बघा. आणि त्यानंतर राजेशाही नष्टनाबूत करून टाकते. राजाचं ते सगळं जे काही वर्चस्व आहे निस्तनाबूत केलं जातं आहे. आणि त्या ठिकाणी मग अमेरिकेसारख्याच निवडणुका घेण्यात येतात आणि लोकांना निवडून दिलेला प्रतिनिधी हा देशाचा मालक असतो. मग ही इथं संकल्पना सुरू होऊन जाते बघा. मग इथं पण राष्ट्राध्यक्षपद सुरू होऊन जात आहे. पण हे सरळ सरळ इतक्या शांततेच्या कालखंडानं होतं आहे, ते सहजासहजी पटत नाही बघा. आणि कदाचित मग ते वादळापूर्वी ती शांतता असेल. तर या पद्धतीनं या घटना घडत चालतात. लोकनियुक्त जो सरकार असतं त्या सरकारचा कारभार सुरू होऊन जातो. परंतु 16 जुलैला फक्त तुरुंगात डांबलेले, नंतर नजर कैदेत ठेवलेलं असतं बघा. तर या ठिकाणचं ही उलथापालच साधी वाटायला लागते बघा. पण ही साधी नव्हती, कारण पुढच्या कालखंडामध्ये फ्रान्सच्या बाजूला जे देश होते, आता इकडं बघितलं आपण तर या बाजूला या ठिकाणी पोर्तुगाल आहे, इथं स्पेन आहे, त्याच्यानंतर इटाली आहे, इकडं जर्मनी येतो, इकडं हॉलंड येत असतो, बेल्जियम येत असतो, इकडून ब्रिटन येत असतो. या सगळ्या आसपासच्या देशांमध्ये राजेशाही आहे. आणि साहजिकच फ्रान्सचं जे काही वारं आहे लोकशाहीचं, ही वारं आसपासच्या देशात जायला सुरुवात झाली बघा. हे देश छोटे छोटेले देश आहेत, त्यामुळे साहजिकच शेजारच्या देशातल्या घटना घडामोडी शेजारच्या देशात जाणं साहजिकच होतं. त्यामुळे तिथल्या राजेशाहीला धोका निर्माण झाला. त्यामुळे सगळ्या आसपासच्या भागातले राजे लोक एकत्रित आलेत आणि एकत्रित येऊन यांनी या ठिकाणी फ्रान्सच्या लोकनियुक्त सरकारला आदेश दिला की पुढच्या महिनाभराच्या आत तुम्ही तुमची राजवट बरखास्त करा आणि 16 जुलैला परत राजवटीवर बसवा, नसता आम्ही आक्रमण करू. त्यामुळे आता या ठिकाणी लोकनियुक्त सरकारच्या लगेच लक्षात आलं आहे की आता हे सरळ सरळ तंबी नसता शेजारची जेवढे देश आहे या सगळ्या देशाचं लष्कर जर एकत्रित आलं तर आपलं काही राहणार नाही आणि आपल्या राजवटीला तर धोका आहे. मग आता करायचं काय करायचं? ज्या जनतेनं आपल्याला निवडून दिलं त्यांचं ऐकायचं की या आसपासच्या राजे लोकांचं ऐकायचं? म्हणून त्यांनी ज्या जनतेने निवडून दिलं त्या जनतेला सांगितलं की आसपासचे देश दबाव टाकू लागले आणि 16 जुलैची राजवट प्रस्थापित करण्यासाठी या ठिकाणी धमक्या देऊ लागलेत. त्यामुळे करायचं काय करायचं? यातून सामान्य जनता खवळली. सामान्य जनतेने सांगितलं राजेशाही चालणार नाही. आणि यातून त्यांनी मग या ठिकाणी ज्या राजवाड्यामध्ये या ठिकाणी राजाला कोंडलेलं होतं किंवा नजरकैदेत टाकलेलं होतं 16 जुलैला, त्यांना पकडलं आणि यांना पकडून डायरेक्ट शिरच्छेद करून टाकला बघा. मग आता राजेच राहिलं नाही तर मग राजे कोणाला पदावरती बसवायचं? आणि इथून पुढं क्रांतीला सुरुवात होती. राजाचा शिरच्छेद झाल्याची जशी बातमी या ठिकाणी आसपासच्या देशातल्या राजे लोकांना जाऊन मिळाली, तसं या ठिकाणी आसपासच्या देशाने आपापल्या परीने फ्रान्सवरती आपल्या बाजूनं आक्रमण करायला सुरुवात केली. आणि चारही बाजूनं ज्यावेळेस आक्रमणाला सुरुवात होते तर त्यावेळेस फ्रान्सच्या लष्कराला नेमके कुणीकडे आक्रमण करण्यासाठी जायचे समजेन असे होते बघा. आणि याच कालखंडामध्ये फ्रान्समधलं जे काही उच्च अधिकारी जे असतात लष्करातले, हे शक्यतो उमराव आणि धर्मगुरू वर्गातले असतात बघा. आणि यांच्या लक्षात आलं आहे की या ठिकाणी आसपासच्या भागात लढाईसाठी जाणं म्हणजे आपला जीव धोक्यात घालण्याचा प्रकार आहे. म्हणून या अधिकारी लढाईसाठी गेलेच नाही. आणि मग सामान्य जनता जी होती ते राष्ट्रवादानं भारावला गेलेली होती. सामान्य सैनिक जी होते राष्ट्रवादानं भारावला गेले आणि हेच सैनिक समोर आलं बघा. यामध्ये नेपोलियन बोनापार्टचा जो सामान्य सैनिक होता तो समोर आला आणि त्याने पूर्ण फ्रान्सच्या लष्कराचं सरसेनापदी पद स्वीकारलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आसपासच्या राजे लोकांचे जे लष्कर आहे त्या लष्कराचा पाडाव करून टाकला बघा. आणि पूर्ण युरोप खंडालाच पराभूत करून टाकलेले. अशा पद्धतीनं त्या देशामध्ये स्वतःचे राजवट स्थापन न करता राजांच्या राजवटी बरखास्त करून टाकण्याचं काम केलं बघा. तर फ्रान्सच्या या ठिकाणी जी काही राज्यक्रांती, ही फ्रान्सची राज्यक्रांती पूर्ण युरोप खंडात पसरली आणि पूर्ण युरोप खंडामध्ये राजेशाही नष्टनाबूत व्हायला सुरुवात झाली आणि लोकशाही सत्ता सरकारी यायला सुरुवात झाली बघा. तर अशा पद्धतीनं इथला जो राष्ट्रवाद आहे हा इथला राष्ट्रवाद बाकीच्या भागामध्ये प्रसारित व्हायला लागला बघा. तर थोडक्यात नवीन विचाराला सुरुवात फ्रान्सपासूनच होते. नवीन फॅशन असू द्या, नवीन विचार असू द्या, हे फ्रान्सपासून सुरुवात होते बघा. म्हणून असं म्हटलं जात आहे की फ्रान्सला शिंका आल्या की बाकीच्या पूर्ण युरोप खंडाला सर्दी होऊन जाते. आणि म्हणून फ्रान्स या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो. कारण फ्रान्सनं जे काही नवीन विचार प्रणाली आहे स्वातंत्र्य समता बंधुता, ही स्वातंत्र्य समता बंधुता विचार प्रणाली रुसोकडून म्हणजेच या ठिकाणी फ्रान्सकडून आलेली आहे.
जगाला समाजवादी विचारसुद्धा फ्रान्सनाच दिलेले आहे. समताधिष्ठित विचाराचे सुद्धा देणगी फ्रान्सनाच मानले जाते बघा. तर अशा प्रकारे फ्रान्सची राज्यक्रांती होते आणि या फ्रान्सच्या राज्यक्रांतीवरती मग या ठिकाणी असलेले जे काही साहित्यिक आहे त्या साहित्यिकांनी ग्रंथ लिहिलेले आहे बघा. आणि हेच ग्रंथ मग भारतातल्या लोकांच्या वाचनात आले आणि इथून पुढे मग भारतीय लोकांच्या मनात ही भावना तयार होते की ज्या पद्धतीनं अमेरिकन लोकांवरती अन्याय अत्याचार करणार राजवट होती त्या राजवटीच्या विरोधात ते एकत्रित आले. त्यांनी अन्याय अत्याचार करणार राजवट उखडून फेकली आणि स्वतःची राजवट आणली. ज्या पद्धतीनं फ्रान्सच्या लोकांवरती अन्याय अत्याचार करणार राजवटीच्या विरोधामध्ये तिथले लोक एकत्रित आले, राज्यक्रांती केली, त्याच पद्धतीनं मग भारतावर सुद्धा इंग्रजांची अन्याय अत्याचार करणारी राजवटी या विरोधात आपण एकत्र का येऊ नये ही भावना भारतीय लोकांच्या मनामध्ये तिथल्या क्रांत्याबद्दलचे ग्रंथ वाचण्यात आल्यानंतर या ठिकाणी निर्माण झाली आणि यातून भारतीय लोक संघटित व्हायला सुरुवात झाली. या संघटनालाच म्हणायचं या ठिकाणी राष्ट्रवाद. तर अशा पद्धतीनं भारतामध्ये ही वारं आता पाश्चात्य विचाराचं भारतात यायला लागलं आणि यातून भारतात राष्ट्रवादाला सुरुवात होती बघा. तर ही थोडक्यात संकल्पना आहे राष्ट्रवादाच्या उदयाच्या पाठीमागचे जे काही आपण संकल्पना बघतोय. तर हा पहिला मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. आता दुसरा मुद्दा हा आहे की भारतातील जो राष्ट्रवाद निर्माण झाला त्या राष्ट्रवादाच्या पाठीमागचे कारणं कुठली कुठली. आता हे कारणं आपल्याला समजून घ्यायची बघा. ठीक आहे. मग या कारणामध्ये सगळ्यात पहिलं कारण येतं इंग्रजी शिक्षणाचा प्रसार. आता ह्या मुद्दा कसा कारणीभूत आहे तो लक्षात घ्यायचा बघा. हे बघा, इंग्रज भारतात आले, इंग्रजांबरोबर इंग्रजी पण आली आणि इंग्रजीचा जसा प्रसार होऊ लागला तसा हळूहळू इंग्रजांना इंग्रजी जाणणाऱ्या वर्गाची या ठिकाणी गरज होती, कारण त्यांचं प्रशासन चालवण्याकरता या ठिकाणी त्यांना इंग्रजी शिकणारे लोक हवे होते. म्हणून त्यांनी या ठिकाणी फॉर्मॅट जारी केलं होतं, या ठिकाणी इंग्रजी जाणणाऱ्या वर्गालाच नोकऱ्या देऊ म्हणून. आणि यातून मग इंग्रजी जाणणारा वर्ग भारतामध्ये निर्माण झाला आणि यांनाच नोकऱ्या मिळाल्या. नोकरदाराचा सुशिक्षित वर्ग होता. मग या वर्गाच्या वाचनामध्ये या ठिकाणी पाश्चात्य देशात ज्या काही क्रांत्या झाल्यात, चळवळी झाल्यात, या चळवळीबद्दलचे जे ग्रंथ होते इंग्रजी माध्यमातले ते त्यांच्या वाचनात आलेत आणि यातूनच मग भारतातला वेगवेगळ्या प्रांतातला जो इंग्रजी जाणणारा वर्ग आहे तो एकत्रित आला. कारण भारतामध्ये एकच भाषा नाही आहे, वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या भाषा आहे, एकमेकांच्या भाषा एकमेकांना समजत नाही आहे. पण इंग्रजी जाणणारा वर्ग या ठिकाणी महाराष्ट्रातही तयार झाला, बंगालमध्ये तयार झाला, मद्रासमध्ये तयार झाला, आसाममध्ये तयार झाला, पंजाबमध्ये तयार झाला आणि या इंग्रजी भाषेमुळे हे सुशिक्षित वर्ग एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, एकमेकांचे विचार समजू लागले आणि यांच्याच लक्षात आले आपल्या भाषा जरी वेगळ्या असल्या तर आपण एकाच देशाचे नागरिक आहोत, आपल्यावरती एकाच जणाची राजवट आहे, इंग्रजांचीच राजवट आहे. मग या विरोधात आपण एकत्र का येऊ नये ही पहिल्यांदा भावना या मध्यम वर्गाच्या मनात निर्माण झाली बघा. आणि यातून मग हे इंग्रजी जाणणाऱ्या वर्गानेच या ठिकाणी एकत्र यायला सुरुवात झाली आणि यातून त्याने सामान्य जनतेला एकत्रित करायला सुरुवात केली बघा. तर अशा पद्धतीनं सामान्य जनतेला एकत्रित करणे म्हणजे राष्ट्रवाद मानला जात असतो. तर राष्ट्रवादाच्या उदयाचं पहिलं कारण हे आहे. दुसरं कारण आहे भारतीय शिक्षणाचा प्रसार. आता इंग्रजांचा शिक्षणाचं जे ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेमधून शिक्षण सुरू झालं, यातून इंग्रजीचं समर्थन करणारा वर्ग तयार होत चालला होता. यातून मग भारतीय विचारवंतांनी स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन करायला सुरुवात केलीत बघा, राष्ट्रीय शिक्षण द्यायला सुरुवात केली बघा, हा देश आपला या पद्धतीची भूमिका मांडायला सुरुवात केली बघा. आणि यातून मग राष्ट्रवाद, राष्ट्रवादी विचार अशा प्रकारचा प्रसारित होत गेला आणि यातून राष्ट्रवादाचा उदय होताना दिसतोय. तर हे दुसरं कारण आहे. तिसरं कारण आहे शिक्षित भारतीयांचा असंतोष. या ठिकाणी हळूहळू इंग्रजी जाणणारा वर्ग वाढत चालला आणि जसजसं इंग्रजी जाणणारा वर्ग वाढत चालला तसतसं त्यांच्यामध्ये नोकऱ्यामध्ये होणारा भेदभाव या ठिकाणी समोर येऊ लागला. भारतीयांना बढती पगार वाढ नव्हता, भारतीयांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं भत्ते नसायचे, पण इंग्रज लोकांना या ठिकाणी भत्ते राहायचे. जास्त काम केलं की जास्त वाढीव पगार पण या ठिकाणी मिळायचं. नेमकी या घटना भारतीयांना नव्हत्या. भारतीयांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही धर्मांतर केलं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागू होऊन जातील. म्हणजे धर्मांतर करण्याकरताच या ठिकाणी इंग्रज लोक अशा प्रकारच्या कूटनीतीचा वापर करता ह्याची जाणीव आता भारतीयांना झाली आणि यातून मग या सुशिक्षित वर्गीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्यामुळं सुशिक्षित वर्गीय या ठिकाणी हळूहळू एकत्र यायला लागले बघा. सुशिक्षित वर्गीय हळूहळू एकत्र येण्याची घटना म्हणजे राष्ट्रवाद मानले जात असतो. तर ही तिसरी घटना आहे. चौथी घटना आहे ते राजकीय संघटनांचे योगदान. या ठिकाणी जसा इंग्रजी जाणणारा मध्यम वर्ग उदयास आला तसतसं मध्यम वर्गाच्या लक्षात आलं आहे की भारतीय लोकांना, सामान्य लोकांना सोबत घ्यायचे असेल तर संघटना आपल्याला स्थापन करणं गरजेचं आहे आणि यातून भारतामध्ये वेगवेगळ्या राजकीय संघटनांच्या स्थापनेला सुरुवात होते बघा. सगळ्यात अगोदर जो मध्यम वर्ग उदयास आला तो बंगालमध्ये, त्यामुळे साहजिकचे पहिल्या राजकीय संघटना ज्या स्थापन होतात त्या बंगालमध्ये स्थापन होतात. यामध्ये बंग भाषा प्रकाशिका नावाची पहिली राजकीय संघटना स्थापन होते. त्यानंतर लँड होल्डर्स असोसिएशन,
ब्रिटिश इंडिया असोसिएशन या बंगाल प्रांतातल्या राजकीय संघटना होत्या बघा सुरुवातीच्या कालखंडातल्या. मुंबई प्रांतामधला सुशिक्षित वर्ग बॉम्बे असोसिएशन नावाची संघटना 1852ला स्थापन करून एकत्र येतात. ही मुंबई प्रांतातली पहिली राजकीय संघटना होती बघा. त्याच्यानंतर मग पुढे 1870च्या कालखंडामध्ये पुण्यामध्ये सार्वजनिक सभा नावाची संस्था स्थापन होते बघा. तर ह्या मुंबई प्रांतातल्या राजकीय संघटना असतात. त्याच्यानंतर मद्रास प्रांतामध्ये जर बघितलं तर मद्रास महाजन सभा त्यासारख्या संघटना GS अय्यर आणि चक्रवर्ती वीर राघवाचार्य यांनी या संस्था स्थापन केलेल्या बघा. तर थोडक्यात काय वेगवेगळ्या प्रांतामध्ये राजकीय संघटनांच्या स्थापनेला सुरुवात होते बघा. आणि हळूहळू या राजकीय संघटनेचं कार्य वाढायला लागतं, सामान्य जनतेचा पाठिंबा वाढायला लागतो आणि त्यांनी मग या ठिकाणी इंग्रजांसमोर वेगवेगळ्या मागण्या करायला सुरुवात होतात बघा. आणि या मागण्यांसाठीचा एक दबाव तयार करायला सुरुवात करतात. आणि नंतर या सगळ्या संघटनांचेच प्रतिनिधी एकत्रित येतात आणि यातून काँग्रेस नावाची संघटना स्थापन होऊन जाते. तर थोडक्यात काय या राजकीय संघटनांचे योगदान सुद्धा भारतातल्या राष्ट्रवादाच्या उदयाच्या पाठीमागचे एक कारण मानले जात असतं. पाचवं कारण येत असतं बघा सामाजिक आणि धार्मिक सुधारणा आंदोलने. आपण बघितलेलं आहे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा भारतातल्या सगळ्या धर्मामध्ये सुरू होताना दिसत आहे. मग ते हिंदू धर्म असू द्या, मुस्लिम धर्म असू द्या, पारशी असू द्या किंवा शीख धर्म असू द्या. या सगळ्या धर्मसुधारकांमध्ये धर्मसुधारणा करण्यासाठी धर्मसुधारक समोर आलेले आहेत. आणि या धर्मसुधारकांनी या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था काढल्या, वृत्तपत्र काढले, कॉलेजेस काढले, शाळा काढल्यात आणि त्यामार्फत या ठिकाणी सामाजिक आणि धार्मिक जनजागृती करण्याचं काम केलं बघा. आणि याचाच परिणाम या ठिकाणी राष्ट्रवादावर झाला. कारण राष्ट्रवादी संकल्पना आहे. राष्ट्रवादामध्ये फक्त राजकीय क्षेत्राचा संबंध नसतो. इथं राजकीय क्षेत्र, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक सगळ्या क्षेत्राचं कॉम्बिनेशन असतं बघा. मग सामाजिक आणि धार्मिक चळवळींसुद्धा या ठिकाणी जनजागृती करून भारतीय लोकांना संघटित करण्याचं काम केलेलं आहे. कारण धर्मसुधारक कुठलाही असू द्या तो त्यांच्या प्रांतापुरता राहिलेला नाही, अखिल भारतामध्ये तो प्रसारित होताना दिसतो, त्यांचा विचार प्रसारित होताना दिसतो. स्वामी विवेकानंदांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमंती करून या ठिकाणी धर्मामधल्या नवीन सुधारणा या ठिकाणी लागू करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात बघा. तर अशा पद्धतीनं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे राष्ट्रवादाच्या पाठीमागं. त्याच्यानंतर राष्ट्रीय साहित्याची निर्मिती. या कालखंडात जो मध्यमवर्ग उदयास आला, या मध्यमवर्गानं आपापल्या परीनं या ठिकाणी वेगवेगळ्या समस्याला वाचा फोडण्याकरता साहित्य रचायला सुरुवात केली. मग उदाहरणार्थ 1858ला जो नीळ कामगारांचा उठाव झाला त्याच्यावरती नील दर्पण नावाची कादंबरी लिहिली गेली होती बघा. ते एक वाचा फोडण्याचाच प्रकार होता. उत्तर भारतात संन्यासी लोकांना जो काही उठाव केला त्या संन्यासाच्या उठावावरती बंकिमचंद्र चटर्जी यांनी आनंदमठ कादंबरी लिहिली होती बघा. त्याच्यानंतर या ठिकाणी दादाभाई नौरोजींनी पॉवर्टी आणि ब्रिटिश रूल इंडिया नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. रमेशचंद्र दत्त यांनी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्याच्यानंतर या ठिकाणी न्यायमूर्ती रानडेंनी बरेच साहित्य लिहिलेले आहे. लोकहितवादीने सुद्धा या ठिकाणी बरेच साहित्य लिहिलेले, 20-21 ग्रंथ जवळपास त्यांनी लिहिलेले. तर थोडक्यात काय या सगळ्या ग्रंथातून या ठिकाणी तत्कालीन कालखंडातल्या समस्याला वाचा फोडण्याचं काम केलेले. यातून मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हायला सुरुवात झाली बघा. तर ही जनजागृतीची घटना म्हणजेच राष्ट्रवादाचं उदयाचं घटना मानले जाते. तर हे एक महत्त्वाची घटना आहे. त्याच्यानंतर पुढं काळे गोरे भेदभाव. या ठिकाणी इंग्रज लोक आपल्यासोबत या ठिकाणी आपल्याप्रती दुय्यम वागणूक आपल्याला द्यायची बघा. इंग्रज लोक ज्या हॉटेलमध्ये यायचे त्या हॉटेलमध्ये भारतीय लोकांना सुद्धा प्रवेश दिला जात नव्हता. इंडियन्स अँड या ठिकाणी डॉग्स आर नॉट अलाउड यासारखे पाट्या बाहेर लावलेल्या असायच्या. राजघराण्यातले एखादा राजा जरी या ठिकाणी रथातून चालला असेल, सामान्य शिपाई जर समोरून आला त्या राजाला रथातून उतरून त्याला नमस्कार घालावा लागायचा. ठीक आहे. तर भारतीय लोकांना या ठिकाणी ते निग्रो म्हणायचे, अर्ध निग्रो म्हणायचे, अर्ध काळे म्हणायचे. अशा प्रकारची आपली तुलना करायची बघा. तर जेणेकरून भारतीय लोकांचा एक न्यूनगंड तयार व्हावा आणि हा खसल्या जावा, हा त्या पाठीमागचा उद्देश होता. पण यातून भारतीय लोक आणखीन ताटमानेने समोर उचलून आलेत बघा आणि यातून इंग्रजांच्या विरोधामध्ये एकत्रीकरणाला सुरुवात झाली. तर हे एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी मानलं जातं राष्ट्रवादाच्या उदयाच्या पाठीमागे. त्याच्यानंतर वाहतूक आणि दूरसंचार व्यवस्थेचा विकास. आपल्याला माहिती आहे लॉर्ड डलहौसीच्या कालखंडात बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत. 1852ला तार खात्याची स्थापना होते. 53ला रेल्वे भारतात येते बघा. 54ला पोस्ट खात्याची स्थापना होते. 56ला सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना होऊन या ठिकाणी रस्ते निर्माण करण्यावरती भर दिला जातो. मग या रेल्वेमुळं, रस्त्यामुळं, तार खात्यामुळे, पोस्ट खात्यामुळे वेगवान या ठिकाणी हालचाली होताना दिसतात बघा. जीवनाला एक गती येताना दिसते बघा. संपर्क माध्यम वेगाने होताना दिसतात बघा. एका भागातला माल दुसऱ्या भागामध्ये वेगाने जाऊ लागला. अंतर्गत भागातला कच्चा माल बंदरापर्यंत वेगाने येऊ लागला. एका भागातला लष्कर दुसऱ्या भागात जसं जाऊ लागले तसंच या ठिकाणी एका भागातला पुरुष व्यक्ती कामाच्या निमित्तानं दुसऱ्या भागात जाऊ लागला. तर थोडक्यात काय दुसऱ्या भागात जाताना या ठिकाणी
त्या भागातली स्थिती लक्षात येऊ लागली आणि आपल्यावर अन्याय अत्याचार करणारा राजवट इकडे यांच्याकडे पण म्हणजे अगोदर वाहतुकीची साधनं नव्हती, सगळ्यात वाहतुकीचं वेगवान साधन म्हणजे बैलगाडी राहायची आणि आपल्या गाव आणि आपल्या गावाच्या आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी आपले नातेवाईक राहायचे बघा. तर थोडक्यात काय पंचकृषी म्हटलं याचं. अगोदर तितक्या जागेपुरतंच आपलं ते डबकं बनलेलं राहायचं बघा. पण रेल्वेमुळं रस्त्यामुळं या ठिकाणी लोकांचं या ठिकाणी दूर दूर अंतरापर्यंत जाणं येणं होऊ लागलं आणि यातून लक्षात आलं अरे इकडं सुद्धा इंग्रजांचीच राजवट आहे, मग यांनी आणि आपण एकत्र का येऊ नये. यातून या रेल्वेनं भारतीय लोकांना संघटित करायला सुरुवात केल्याचं दिसतं बघा. म्हणून ज्या वेळेस काँग्रेसची स्थापना झाली, राष्ट्रवादाचा उदय होत असताना दिसू लागला, त्याच वेळेस इंग्रजांनी तोपर्यंत इंग्रज सांगायचे की भारतात राष्ट्रवाद निर्माण होणार नाही, कारण भारतात विविध जाती आहे, धर्म आहे, पंथ आहे, प्रांत आहे, भाषा आहे, इतके लोक एकत्र येणं शक्यच नाही. त्यामुळे भारत कधी अगोदर एक नव्हता, एक होणार नाही आणि एक नसणारे पण नाही. त्यामुळं असं म्हणणारे इंग्रज लोक जसं भारतीय लोक संघटित व्हायला सुरुवात झाली, लगेच उलटी या ठिकाणी घ्यायला या ठिकाणी सुरुवात केली आणि सांगायला सुरुवात केली की जो काही राष्ट्रवाद निर्माण होतो तो आमच्यामुळं तयार झाला, आम्ही नसतो तर राष्ट्रवाद निर्माण झालाच नसतात, कारण आम्हीच भारतात रेल्वे आणली, पोस्ट खाते आणले, तार खाते आणले, रस्ते निर्माण केले, त्यामुळेच भारतीय लोक हळूहळू एकत्र येऊ लागले. त्यामुळे जो काही भारतात राष्ट्रवाद निर्माण झाला या पाठीमागची आमचीच भूमिका कारणीभूत आहे. म्हणजे कसंही करून त्यांना हे सांगायचं आहे की आमच्यामुळं सगळे काही होऊ लागले, म्हणजे जे चांगलं होणार आहे त्यांचा पाठीमागचे आम्हीच कारणीभूत आहे असं सांगायला सुरुवात केली होती. तर ह्या घटनेमुळे सुद्धा भारतीय लोक संघटित व्हायला सुरुवात होताना दिसते. पुढचं कारण आहे तर वृत्तपत्राचा विकास. आता जसजसा साक्षर वर्ग निर्माण होऊ लागला तसतसं या साक्षर वर्गाने आपल्या विचाराचे आदानप्रदान करण्याकरता आपापल्या स्थानिक भाषेमध्ये असू द्या, इंग्रजी भाषेमध्ये असू द्या, वृत्तपत्र काढायला सुरुवात झाली बघा. 1880 पर्यंत जवळपास या ठिकाणी 169 इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र होते आणि 150-200 पेक्षा अधिक वृत्तपत्र हे स्थानिक भाषेतले होते बघा. ह्या वृत्तपत्र दोन कामं करायचे. एक समाजाचा आरसा म्हणून काम करायचे की समाजातल्या चालीरीतीवरती चर्चा विचारमंथन करायचे आणि दुसऱ्या बाजूला इंग्रज सरकारच्या कार्याची या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला साधक बाधक चर्चा करायची, गुणदोष दाखवण्याचं काम करायचे बघा. इंग्रज सरकारने एखादा कायदा आणला तर त्या कायद्यामुळे भारतीय लोकांवरती कोणते अन्याय अत्याचार होणार आहे ते दाखवण्याचं काम करायचे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या वृत्तपत्रांना लोकांमध्ये जनजागृत करायला सुरुवात केली आणि या जनजागृतीतून हळूहळू भारतीय समाज एकत्र यायला लागला बघा. अशा पद्धतीनं भारतीय समाजाला एकत्र करण्याचे काम वृत्तपत्रांनी केल्याचे दिसतं. तर हा एक महत्त्वाचा घटना आहे. पुढची महत्त्वाची घटना आहे ते विषम आणि दयनीय आर्थिक परिस्थिती. इंग्रज लोक भारतामध्ये या ठिकाणी त्यांचा व्यापार करण्यासाठी आले होते आणि व्यापार करता करता त्यांनी या ठिकाणी लुटालूट करायला सुरुवात केली. रमेशचंद्र दत्त यांनी लुटालुटीचे 3 अवस्था सांगितलेल्या आहेत बघा. 1757 ते 1813च्या कालखंडाला त्यांनी वाणिज्यवादी अवस्था म्हटलेली. या कालखंडात त्यांनी फक्त व्यापारातून पैसा कमवताना दिसतात बघा. 1813 ते 1858च्या कालखंडात त्यांनी सांगितलं व्यापाराबरोबरच या ठिकाणी भारतातले उद्योगधंदे बंद करून टाकण्याचं काम केलं. त्यामुळं पक्का माल या ठिकाणी कच्चा माल स्वस्तामध्ये मिळू नये आणि पक्का माल जास्त किमतीला विकण्याची वसाहत म्हणून त्यांनी मार्केट म्हणून वापर करायला सुरुवात केली. म्हणजे एका बाजूला या ठिकाणी व्यापारातूनही पैसा कमवायला सुरुवात केली, दुसऱ्या बाजूला कच्चा माल कमी किमतीला घेणे, पक्का माल जास्त किमतीला विकणे, त्यातूनही पैसा कमवायला सुरुवात केली. आणि तिसऱ्या बाजूला याच कालखंडात त्यांनी वेगवेगळ्या महसूल पद्धती भारतात लागू केल्या आणि जिथं 30% महसूल आकारला जातात तिथं 50 ते 60% महसूल आकारून भारतीय लोकांचं आर्थिक शोषण करायला सुरुवात केली बघा. तर या पद्धतीनं पुढं आर्थिक शोषण आणखीन वाढले. याला खुली व्यापाराची अवस्था असं नाव दिलेले. 1813 ते 1858चा कालखंड आणि 1858 ते 1947च्या कालखंडाला नाव दिलं भांडवलची अर्थव्यवस्था किंवा साम्राज्य अवस्था. कारण 1857चा उठाव अपयशी ठरला आणि त्याच्यानंतर मग इंग्रजांची राजवट घट्ट पकडली आणि यातूनच आता इंग्रजांच्या लक्षात आलं की आपल्या विरोधात जाण्याची हिंमत आता कोणी सामान्य वर्ग करणार नाही आणि म्हणून पुढच्या 50-60 वर्षे तरी आपली राजवट राहू शकते. म्हणून आता इंग्रजांनी इंग्लंडमध्ये गुंतवणूक करण्याच्या ऐवजी भारतात गुंतवणूक करायला सुरुवात केली. एका बाजूला व्यापारातूनचं शोषण चालूच आहे, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी जकाती आकारून शोषण चालू आहे, तिसऱ्या बाजूला कच्चा माल कमी किमतीला घेणे, पक्का माल जास्त किमतीला विकणे, यातून शोषण चालू आहे. तर अशा या वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून शोषण करण्याच्या पद्धती याही पुढच्याही कालखंडात चालूच आहे. फक्त आता इंग्लंडला कच्चा माल घेऊन जाणे, तिथून पक्का माल आणले, नेणे आणण्यासाठीचा वेळ आणि पैसा वाचवण्याकरता त्यांनी भारतात कारखाने काढायला सुरुवात केली बघा. आणि भारतात कारखाने काढून मग या ठिकाणी त्यांना फायदा दुप्पट तिप्पट झाला, कारण नेणे आणण्याचा खर्च वाचला, नफ्यात रूपांतर झाला. इंग्लंडमध्ये एखाद्या कामगाराला 8,000 रुपये महिना असेल तर भारतामध्ये 3,000 रुपये दिले तरी चालतं, कारण या ठिकाणी कायदे कानून काही नाही आहे. भारतामध्ये 8 तासाचं काम होतं, इथं 12, 13, 14 घंटे काम करून घेतलं जायचं.
इंग्लंडमध्ये सुट्ट्या राहायची, इथं काही सुट्ट्याचा प्रकार नाही आहे. थोडक्यात काय, कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त काम करून घेणारे लोक या ठिकाणी त्यांना मिळाले होते. त्यामुळं त्यांनी या भांडवलशाही पद्धतीने आर्थिक शोषण केलं आहे बघा. तर थोडक्यात काय, आर्थिक शोषणाचा कालखंड जो आहे तो प्रत्येक दिवसागणित वाढतच गेलेला आहे आणि यातून भारतामध्ये गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी प्रचंड वाढले गेले बघा. आणि या आर्थिक शोषणाच्याच आधारे दादाभाई नौरोजी असू द्या, रमेशचंद्र दत्त असू द्या किंवा एसेज ऑन इंडियन इकॉनॉमी सारखे ग्रंथ लिहिलेले न्यायमूर्ती रानडे असू द्या, लोकहितवादी असू द्या, या सगळ्या लोकांनी या ठिकाणी देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आणि यातून मग हळूहळू सामान्य जनता एकत्रित येत गेली बघा. आणि यातून राष्ट्रवादाचा उदय होताना दिसतो. तर ही एक महत्त्वाची घटना आहे. त्याच्यानंतर पुढचं येतं इतर देशातील स्वातंत्र्य लढ्यांना मिळालेले यश. मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या देशामध्ये स्वातंत्र्य लढा या ठिकाणी या कालखंडात होताना दिसतो बघा आणि त्यांना यशही मिळतं आहे. उदाहरणार्थ आयर्लंडमध्ये या ठिकाणी रेडमंडच्या नेतृत्वाखाली स्वराज्य मिळवण्यासाठीचा लढा होतो आणि त्यातून त्यांना स्वराज्य मिळताना दिसतं बघा. रशियन राज्यक्रांती होते पुढं, त्या रशियन राज्यक्रांतीत सुद्धा ते देश स्वतंत्र होताना दिसतात बघा. यांचा पगडा कुठेतरी भारतीय समाज मनावरती पडताना दिसतो आणि यातून मग भारतीय लोक या ठिकाणी हळूहळू स्वयंस्फूर्तीने एकत्र यायला लागतात आणि यातून राष्ट्रवादाची घटना घडताना दिसतात. तर ही एक महत्त्वाचा मुद्दा येतो. त्याच्यानंतर ब्रिटिश साम्राज्यवाद व राजकीय ऐक्य. हे बघा, ब्रिटिशांनी साम्राज्य निर्माण करण्याकरता वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या लढाया केलेल्या आहे. मग प्लासीची युद्ध आहे, बक्सरची युद्ध आहे, कर्नाटक युद्ध आहे, मसूर युद्ध आहे, मराठ्यांसोबत युद्ध आहे, पंजाबसोबत युद्ध आहे. या सगळ्या युद्धातून हळूहळू साम्राज्य निर्माण केलं त्याने, साम्राज्यवाद निर्माण केला. आणि पण दुसरा परिणाम हा पण झाला की पूर्ण भारतभरात इंग्रजांची राजवट आली. इंग्रजांच्या अगोदर हैदराबाद संस्थान होतं, मराठा होता, म्हैसूर वेगळं होतं, कर्नाटक वेगळं होतं, बंगाल वेगळं होतं, अवध वेगळं होतं, सिंध वेगळं होतं, पंजाब वेगळं होतं. असे वेगवेगळ्या तुकड्यामध्ये भारतीय समाज विभागला गेला होता, भारतीय भूमी विभागला गेली होती बघा. आणि हे सगळे लहान लहान तुकडे एकत्र आणण्याचं काम इंग्रजांनी केलं होतं बघा. मग इंग्रजांनी सगळ्यांसाठी एकच कायदा प्रणाली लागू केली. एखादा कायदा झाला तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून इकडं अरुणाचल प्रदेशपर्यंत लागून जायचा. त्यामुळे साहजिकच या कायद्याचे परिणाम असे झाले की जे चांगले गुण असेल तर चांगले परिणाम आणि जे काही वाईट गुण असेल तर त्याचा या ठिकाणी वाईट दोष जे असतील त्याचा परिणाम या ठिकाणी सामान्य लोकांवरती होऊ लागला आणि यातून समदुःखी वर्ग तयार झाला बघा. या समदुःखी वर्गच एकत्र आणण्याचं काम या इंग्रजांच्या प्रशासनामुळं, राजवटीमुळं किंवा राजकीय ऐक्यामुळे होताना दिसते आणि अशा पद्धतीने संघटित होणे म्हणजे राष्ट्रवाद मानला जातो. तर हे एक महत्त्वाचं कारण आहे. त्याच्यानंतर गव्हर्नर जनरल लिटनची जुलमी राजवट 1876 ते 1880 हा जो कालखंड आहे लॉर्ड लिटनचा कालखंड येतो. या कालखंडामध्ये लॉर्ड लिटन जो होता हा कवी होता, शिक्षक होता, कादंबरीकार होता बघा. आता हे लोक तशी भावनाशील असतात पण भारतातले त्यांची राजवटीचा कालखंड म्हणजे हुकुमशाही पद्धत मानले जाते बघा. 1876ला या ठिकाणी पश्चिम भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये दुष्काळ पडला बघा. दुष्काळाच्या कालखंडात लोकांच्या दुष्काळातलं जे काही हानी ते टाळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, पण दुष्काळामध्ये सुद्धा सक्तीनं महसूल जमा केला. एका बाजूला इकडे शांत राहिलं पाहिजे, त्याच बाजूनं या ठिकाणी अफगाणिस्तानवरती आक्रमण केलं. इकडं दुष्काळामध्ये लोक ओरपळत असताना तिकडं आपलाच पैसा तिकडं अफगाणिस्तान युद्धावरती खर्च केला, तिथं सापडून मार खाल्ला, परंतु युद्धावरती झालेला खर्च परत भरून काढता येणार नव्हता. तिसरी घटना होते की ब्रिटनची राणी जी होती व्हिक्टोरिया, हिचा सन्मान करण्याकरता दिल्ली दरबार भरवण्यात आला होता. हिच्यावर सुद्धा बराच रक्कम उधळपट्टी करण्यात आली होती बघा. आणि या सगळ्या घटनावरती वर्तमानपत्राने लेख लिहायला सुरुवात केली की आपल्याकडे दुष्काळ आहे, लोक मरण पाहू लागलेत आणि लोकांकडूनच सक्तीनं जमा केलेला पैसा उधळपट्टी करणं चालू आहे. यातून लोक खवळले गेलेत बघा. लोकांमध्ये जनजागृती वाढली, लोकांनी या ठिकाणी बंदुकाचा वापर करून इंग्रज लोकांची हत्या करायला सुरुवात केली आणि ही विस्फोटक परिस्थिती निर्माण झाली बघा. मग लिटनच्या लक्षात आलं ही विस्फोटक परिस्थिती देशी वृत्तपत्राने केलेली, म्हणून त्याने देशी वृत्तपत्राचा कायदा म्हणजेच व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट नावासारखा कायदा केलेला आहे बघा. या कायद्याने देशी वृत्तपत्र देशोधडीला नेऊन ठेवण्याचं काम केलं, त्यांच्यावर निर्बंध घालून टाकण्याचं काम केलं. लेख प्रकाशित करण्याच्या अगोदर आमची परवानगी घ्या अशा प्रकारचं फरमान जारी करण्यात आलं आहे बघा. आणि दुसऱ्या बाजूला इंग्रज लोकांची हत्या टाळण्याकरता भारतीय लोकांना शस्त्रास्त्र बाळगता येणार नाही अशा प्रकारचा अँटी आर्म्स ॲक्ट नावाचा कायदा केलेला आहे बघा. या कायद्यामुळे भारतीय लोकांच्या मनातला असंतोष आणखीन उफाळून आला आहे आणि विस्फोटक परिस्थिती निर्माण होऊन गेलेली बघा. यातून हळूहळू दूर होण्यासाठी इंग्रजांनी लिटनचा कार्यकाळ संपवला आणि त्या ठिकाणी मग उदारमतवादी रिपनला आणून टाकलेले बघा. तर थोडक्यात लॉर्ड लिटन सारखा जो काही अधिकारी होता त्या अधिकाऱ्यांच्या कार्यामुळे सुद्धा भारतीय लोक जनजागृत झाले आणि एकत्रित येत गेले बघा.
ते एकत्र येण्याची घटना म्हणजे राष्ट्रवाद मानलं जात असतं. आणि शेवटचा मुद्दा येतो या ठिकाणी इल्बर्ट बिल किंवा इल्बर्ट कायदा. PC इल्बर्ट नावाचे या ठिकाणी न्यायाधीश होते. त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एक विधेयक मांडण्यात आलं होतं. त्या विधेयकाला त्यांचंच नाव देण्यात आलेलं आहे बघा. ठीक आहे. आता मुळं हे आयोग कशासाठी होता ते लक्षात घ्या. 1883च्या अगोदर भारतामध्ये कायदा प्रणाली न्यायप्रणालीमध्ये भेदभाव जास्त होते. म्हणजे एखाद्या इंग्रजांनी गुन्हा केला असेल तर तो गुन्हा ज्या ठिकाणी इंग्रज न्यायाधीश असेल त्याच ठिकाणी तो खटला चालणार. ठीक आहे. आणि भारतीयांनी गुन्हा केला असेल तर ज्या ठिकाणी ती घटना घडली त्याच ठिकाणच्या न्यायालयात तो खटला चालणार. तर इथं भेदभाव. दुसरा भेदभाव काय, एखादा गुन्हा या ठिकाणी भारतीयांनी केला असेल तर त्याला शिक्षा वेगळी राहायची, तोच गुन्हा इंग्रजांनी केला असेल तर त्याला शिक्षा वेगळी राहायची. म्हणजे भारतीयांकडून एखादी हत्या झाली, खून झाला तर त्याला फाशीची शिक्षा राहायची, पण इंग्रजांकडून एखादी हत्या किंवा खून झाला तर त्याला आखरी 3 ते 4 महिन्याची शिक्षा राहायची. तर थोडक्यात या ठिकाणी एकाच गुन्ह्यासाठी शिक्षा वेगवेगळ्या राहायच्या आणि न्यायालयसुद्धा वेगवेगळे राहायचे, न्यायदान करणारे न्यायालयसुद्धा वेगवेगळे राहायचे. तर इथे भेदभाव जास्त होता बघा. हा भेदभाव दूर करण्याकरता रिपन्ना PC इल्बर्टच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली बघा. ठीक आहे. मग या इल्बर्ट कमिटीनं या ठिकाणी विचार करून प्रस्ताव मांडला. त्यालाच म्हणायचं इल्बर्ट बिल किंवा इल्बर्ट कायदा, कारण त्याचं कायद्यात रूपांतर झालं. आणि याच्या सुचवण्यात आलं समान गुन्ह्यासाठी समान शिक्षा असावी. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणच्या न्यायालयामध्ये तो खटला चालवला जावा, अशा प्रकारच्या शिफारशी या कायद्यामध्ये करण्यात आल्या होत्या बघा. याचा परिणाम इंग्रजांवरती झाला, भारतातल्या इंग्रज लोकांवरती झाला. कारण इंग्रजांच्या लक्षात आलं की आपल्याकडेच बंदूक आहे, आपल्या हातूनच या ठिकाणी भारतीय लोक मारले जातात. मग आता भारतीयांकडून एखादी हत्या झाली त्याला फाशी शिक्षा असेल तर आपल्यालाही फाशी शिक्षा होऊन जाईल. आणि म्हणून या इल्बर्ट कायद्याच्या विरोधामध्ये भारतभरातला इंग्रज लोक एकत्रित आलेत. इंग्रज जे नोकरदार वर्ग होता तो एकत्रित आला. त्याने ती बिल तर फेटाळलंच, पण बिल मांडणाऱ्या लॉर्ड रिपनला हे कार्यकाल कंप्लीट होण्याच्या अगोदर घालून लावलं बघा. आणि ह्या सगळ्या घटना भारतीय लोक जवळून बघू लागला. भारतीय लोकांच्या लक्षात आलंय इंग्रजांच्याच बाजूने सगळे कायदे होते, एकच कायदा ते त्यांच्या विरोधात गेला होता. त्यामुळे त्या विरोधात जर भारतभरातले इंग्रज लोक एकत्रित येत असेल तर आपल्यावर अन्याय अत्याचार करणारे असे कितीतरी बिलं कायदे संमत झालेले लागू आहे, या विरोधात आपण एकत्र काय येऊ नये, ही भावना आता भारतीय लोकांच्या मनात निर्माण झाली. या घटनेवरून भारतीय लोक जनजागृत झालेत आणि यातूनच मग हळूहळू भारतीय लोक संघटित झाले आणि अशा प्रकारचं संघटन होणे म्हणजे राष्ट्रवाद मानलं जात असतं बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या राष्ट्रवादाची उदयाची वेगवेगळी अशी हे कारणं देता येईल बघा. आणि या सगळ्याचा कारणाचाच एक परिपाक म्हणजे काँग्रेस नावाची संघटनेची स्थापना आहे बघा. तर 1883चं इल्बर्ट बिल झालं आणि यातून मग 1885ला काँग्रेस नावाची संघटनेची स्थापना होते. मग आता थोडक्यात काँग्रेसचा इतिहास काय ते लक्षात घ्या. हे बघा, या ठिकाणी काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885ला मुंबई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ॲलिंग होम सारखा जो ICS अधिकारी आहे त्यांनी या संघटनेची स्थापना केलेली बघा. 1849च्या कालखंडामध्ये तो भारतामध्ये ICS अधिकारी म्हणून आलेला आहे. 1857च्या उठावाच्या कालखंडामध्ये ICS अधिकारी म्हणून इटावा नावाचा जो काही जिल्हा आहे उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी ते जिल्हा अधिकारी होते. आणि 1857चा उठाव त्यांनी जवळून बघितला होता. नव्हे, त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलेलं आहे की जीव वाचवण्याकरता मी साडी नेसून पळून गेलो म्हणून. तर थोडक्यात तिथं असताना त्यांच्या लक्षात आलं होतं की भारतीय लोक इतकी क्रूर नाही जितकी क्रूरती 1857च्या उठावामध्ये वागलेली आहे. यातून त्यांच्या निरीक्षणास असं लक्षात आलं होतं की भारतीय लोकांच्या मनात जो काही राग निर्माण झाला तो एका दिवशी निर्माण झालेला नाही. इंग्रजांच्या वेगवेगळ्या कायदे कानूनमुळं या ठिकाणी तो राग निर्माण झाला आणि 1857च्या उठावाच्या निमित्तानं तो बाहेर पडला. मग उठाव थांबल्यानंतर मग त्यांची भावना हीच होती की 1857 सारख्या उठावाच्या घटना वारंवार घडू नये आणि इंग्रजांचे लोकांचे जीव जाऊ नये अशा प्रकारचं काहीतरी करायचं असेल तर ते म्हणजे हळूहळू भारतीय लोकांना संघटित करणं गरजेचं आहे आणि भारतीय लोकांच्या समस्या इंग्रजांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं इंग्लंडमध्ये सत्ताधारी पार्टीच्या चोका दाखवण्यासाठी विरोधी पक्ष असतो त्याच पद्धतीनं भारतामधल्या इंग्रजांच्या सत्ताधारी पार्टीच्या चोका दाखवण्यासाठी भारतीय लोकांचे एखादा विरोधी पक्ष असला पाहिजेत. मग इथपर्यंत त्याने येऊन पोहोचले होते जेणेकरून मग इंग्रजांची राजवट या ठिकाणी स्थिर राहील, इंग्रजांचे जीव जाणार नाही आणि भारतीय लोकही उठाव करणार नाही. कारण भारतीय लोकांच्या समस्या इंग्रजांपर्यंत आले आणि इंग्रजांनी जर त्या सोल्युशन केल्या तर साहजिकच भारतीय लोकसुद्धा उठाव करणार नाही. आणि म्हणून ज्यावेळेस ते रिटायर झाले त्यावेळेस त्याने या ठिकाणचे जे व्हाईसरॉय होते, लिटन होते अगोदर, लिटन समोर हा विचार मांडला. लिटनला तो विचार पटला बघा, पण लिटनचे हकलपट्टी झाल्यामुळे तो विचार मागे पडून गेला.
नंतर रिपन आले. रिपन समोर हाच विचार मांडला त्यांनी की भारतीयांची एखादी संघटना, राजकीय संघटना असावी म्हणून. तर रिपननं सांगितले, बघा राजकीय संघटनेच्या याच्यामध्ये तुम्ही पडू नका, तुम्ही सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये संघटन काय करता येईल त्याच्यावर विचार करा. त्यामुळं मग या ठिकाणी राजकीय संघटना रिपनच्या कालखंडात काही स्थापन करता आली नाही. पुढं मग डफरीन येत आहे बघा. आणि डफरीन समोर त्यांनी हाच विचार मांडला की ज्या पद्धतीने इंग्लंडमध्ये विरोधी पक्ष असतो तसाच भारतामध्ये भारतीय लोकांचा एखादा विरोधी पक्ष असायला पाहिजे, जेणेकरून भारतीयांच्या समस्या त्या तुमच्यापर्यंत कळेल आणि या समस्या दूर करण्याची संधी तुम्हाला त्या निमित्ताने मिळेल. मग डफरीनला हा विचार पटला. मग डफरीनच त्यांना सांगितलं की तुम्ही रिटायर झालेलेच आहे, मग तुम्हीच या ठिकाणी संघटना स्थापन करण्यासाठी पुढाकार का बरं घेत नाही. म्हणजे त्यांच्या पाठीमागं त्यांचा विचार हा होता की एखादा इंग्रज व्यक्तीनं जर नेतृत्व केलं तर आपण सांगू तशा प्रकारे तो इंग्रज व्यक्ती वागेल, त्यामुळं ती संघटना आपल्याच ताब्यात राहील. ठीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी मग ॲलन होमना संघटना स्थापन करण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात बघा. 1884चा कालखंड आहे. कोलकाता विद्यापीठानं पदवीदान समारंभासाठी ॲलन होमला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं असतं बघा. आणि त्या ठिकाणी त्या युवकांना पदव्या वाटप झाल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी जे काही भाषण ॲलन होमनं केलं त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, युवकांना त्यांनी सांगितलं, हे बघा तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोल्युशन झालेला आहे. कारण त्या कालखंडात ज्यांना ज्यांना पदव्या मिळायच्या त्यांना हमखास नोकऱ्या मिळून जायच्या, त्यांचं पोटापाण्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न मिटून जायचा. म्हणून तोच धागा पकडून त्यांनी सांगायला सुरुवात केली की तुम्हाला ज्यांना ज्यांना पदव्या मिळाला तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न संपलेला आहे. पण तुमचा पोटापाण्याचा प्रश्न संपला म्हणजे संपूर्ण देशवासियांचा पोटापाण्याचा प्रश्न संपलेला नाही. खऱ्या अर्थानं आता तुम्ही बाकीच्या लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न सोल्युशन करण्याकरता एकत्र आलं पाहिजेत, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजेत. आणि नोकरी करता करता देशासाठी काहीतरी करू इच्छिता अशी युवकांची मला गरज आहे. मी त्यांना सोबत घेऊन भारतीय लोकांची समस्या इंग्रजांपर्यंत पोहोचू शकतो बघा. आणि त्यांचं भाषणानं मग भारोला गेलेला युवक वर्गाने त्यांचं भाषण संपल्यानंतर स्टेजवरची त्यांची भेटी घेतली आणि भेट घेऊन सांगितले, नोकरी करता करता देशासाठी आम्ही काहीतरी करू इच्छितो, तुम्ही नेतृत्व करणार असाल तर आम्ही एकत्र यायला तयार आहे. आणि यातून ॲलन होमनं होकार दिला आणि यातून या युवकांना सोबत घेऊन त्याने 1884ला कोलकाता या ठिकाणी इंडियन नॅशनल युनियन नावाची संघटना काढली. आणि या संस्थेमध्ये मग त्या कोलकाता विद्यापीठातीलच पदवीदान प्राप्त विद्यार्थी वर्ग होता. मग 50-60 वर्ग एकत्रित आला होता बघा. मग ॲलन होमनं काय सांगितलं, आता तुम्ही काय करा, भारतीयांच्या समस्या मला कळवा, मी इंग्रजांना कळवतो आणि या समस्या आपण सोल्युशन करू. मग प्रत्येक युवकांनी आपापल्या आसपासच्या भागात ज्या समस्या दिसतात त्या समस्या पत्ररूपाने लिहायला सुरुवात केली आणि ॲलन होमला पाठवायला सुरुवात केली. मग ॲलन होमला असे जसे पत्र येऊ लागले तसं त्याने वाचायला सुरुवात केली. 2, 4, 5 पत्र वाचले आणि त्यांच्या लक्षात आले सगळ्या पत्रातल्या समस्या सारख्याच आहेत आणि या सगळ्या समस्या फक्त बंगाल प्रांतातल्याच आहे. त्याच वेळेस मग त्यांच्या लक्षात आले की आपल्या या संघटनेत फक्त बंगाल प्रांतातला युवक वर्ग असल्यामुळे तो त्या आसपासच्या भागात दिसणाऱ्याच समस्या मांडणार आहे. मग ॲलन होमचे हेही लक्षात आले की या समस्या सोल्युशन करणं म्हणजे फक्त बंगाल प्रांतातल्या लोकांचा असंतोष थांबवू नये, पण बाकीच्या भारतीयांचं काय. मग इथं त्यांच्या लक्षात आलं की आपल्या संघटनेत बंगाल प्रांताव्यतिरिक्त बाकीच्या वेगवेगळ्या प्रांतातलाही सदस्य असणं गरजेचे, या ठिकाणी ते आपल्यामध्ये येणं गरजेचे. म्हणून त्यांनी पूर्ण भारताचं निरीक्षण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की भारतभरात वेगवेगळ्या प्रांतात राजकीय संघटना कार्यरत आहे. जसं बॉम्बे असोसिएशन मुंबई प्रांतात आहे, सार्वजनिक सभा आहे, मद्रास महाजन असोसिएशन आहे, वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या भागात आहेत. मग या संस्थानिकांनाच त्यांनी पत्र पाठवून सांगितलं, ज्या पद्धतीनं तुम्ही स्थानिक पातळीवर राजकीय कार्य करता त्याच पद्धतीनं आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन देशव्यापी पातळीवर काम करण्याची गरज आहे. आणि या सगळ्या संघटनेच्या प्रमुखांना ते पटलं आहे आणि यातून मग 1885ला मुंबईला पुण्याला एकत्र येण्याचं ठरवलं गेलं. आता पुण्याचं हे आयोजन सार्वजनिक सभा करणार होती, पण त्याच कालखंडामध्ये पुण्यामध्ये कॉलराची साथ सुरू झाली, त्यामुळे त्यांनी आयोजनास नकार देऊन टाकला आणि त्यामुळे साहजिकच ऐनवेळी ही बैठक मग मुंबईला बोलवण्यात आली बघा. तर मुंबईला जी बैठक बोलवण्यात आली त्या बैठकीमध्ये 72 प्रतिनिधी भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातून आले होते बघा. यापैकी 26 प्रतिनिधी एकट्या महाराष्ट्रातले होते, कारण आता ते मुंबईत अधिवेशन होत असल्यामुळे महाराष्ट्रातले प्रतिनिधींची संख्या जास्त असणारच होती बघा. तर अशा पद्धतीनं 72 प्रतिनिधी एकत्रित आले. 28 डिसेंबरला या ठिकाणी सभा या ठिकाणी ती झाली गोकुळदास संस्कृत जे काही महाविद्यालय त्याच्या पटांगणामध्ये. आणि या ठिकाणी मग ॲलन होमनं औपचारिकपणे काँग्रेस किंवा राष्ट्रीय सभा नावाची संस्था स्थापन झाल्याचं घोषित करून टाकलं. अशा पद्धतीनं मग पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली. या पहिल्या अधिवेशनासाठी जे अध्यक्ष म्हणून निवडले गेले
ते होते कोलकाता हायकोर्टाचे सुप्रसिद्ध वकील उमेशचंद्र बॅनर्जी. यांनी धर्मांतर केलेलं असल्यामुळे ते ख्रिश्चन धर्मीय होते बघा. म्हणून पहिले ख्रिश्चन धर्मीय अध्यक्ष कोण, तर उमेशचंद्र किंवा उमेशचंद्र बॅनर्जी म्हणू शकतो आपण. तर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी काँग्रेसची स्थापना झालेली आहे बघा. आणि पहिल्याच अधिवेशनामध्ये ध्येय उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेली. तर अशा पद्धतीने थोडक्यात हा काँग्रेसचा इतिहास या ठिकाणी सांगता येईल. 1885 पासून ते जवळपास 1907 पर्यंत काँग्रेसचे महासचिव म्हणून ॲलन होमनं काम केलेले. त्यानंतर त्याने ते सचिवपद सोडून दिलेले. तर ह्या आहेत राष्ट्रवादाची उदयाची कारणे आणि काँग्रेसच्या थोडक्यात माहिती. आता शेवटचा मुद्दा येतो भारतातील प्रमुख राजकीय संघटना. मग आता काँग्रेस व्यतिरिक्त कोणत्या कोणत्या राजकीय संघटना होत्या, त्यातली पहिली संघटना कुठली होती, या पद्धतीनं हे सगळे मुद्दे आपल्याला थोडक्यात क्लिअर करायचे. हे बघा, 1850 ते 1947 म्हणजे जवळपास 100 वर्षाच्या कालखंडामध्ये 100पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रांतात राजकीय संघटना कार्यरत होत्या बघा. पण या सगळ्या संघटना बघण्याची गरज नाही. ज्या संघटनेला, संस्थेला यावर्षी पुढच्या वर्षी महत्त्वाचे वर्षी आहेत, त्या संघटनेवरती थोडक्यात काम करायचं बघा, जेणेकरून मग हा आवाका 20-25 संघटनापर्यंतच येऊन पोहोचतो बघा. मग आता कोणत्या कोणत्या राजकीय संघटना लक्षात घ्यायच्या, तर इथं हे आपलं चार्ट दिलेलं आहे आपण. भारतातली पहिली राजकीय संघटना जी होती ती बंग भाषा प्रकाशिका होती. आता हे कोणी स्थापना केली, तर बंगाल प्रांतातला मध्यम वर्गाने स्थापना केली होती. पण इंग्रजांच्या विरोधात राजकीय संघटना स्थापन करणं म्हणजे आपल्या जीव धोक्यात आणण्याचा प्रकार आहे. म्हणून संस्थापक म्हणून कोणाचंही नाव देण्यात आलेलं नाही. मग इथं ते संस्थापकाच्या ठिकाणी रिकामी जागा ठेवलेली आहे बघा. ती ही भारतातली पहिली राजकीय संघटना 1836ला स्थापन झालेली. दुसरी 1838ला स्थापन झाली आहे लँड होल्डर्स सोसायटी किंवा असोसिएशन म्हणा. ठीक आहे. द्वारिकानाथ टागोर यांनी स्थापना केली होती बघा. द्वारिकानाथ टागोर हे जमीनदार होते आणि जमीनदाराची ही संघटना होती बघा. ती त्यांच्या जमीनदाराच्या समस्या सोल्युशन करणार होती. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तर द्वारिकानाथ टागोर हे रवींद्रनाथ टागोरांचे वडील होते आणि देवेंद्रनाथ टागोर हे रवींद्रनाथ टागोरांचे वडील. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचे वडील देवेंद्रनाथ टागोर आणि देवेंद्रनाथ टागोरांचे वडील द्वारिकानाथ टागोर. ही अशा प्रकारची ही लिंक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1851ला ब्रिटिश इंडिया असोसिएशन देवेंद्रनाथ टागोरांनी स्थापना केली कलकत्त्याला. आता लँड होल्डर्स असोसिएशन आणि इंग्रजांची संस्था, इंग्रज लोकही त्याच्यामध्ये घेतले आणि यातून मग स्थापना झाली ब्रिटिश इंडिया असोसिएशनची. ठीक आहे. ते देवेंद्रनाथ टागोरांनी ही संस्था स्थापन केलेली. त्याच्यानंतर 1852ला मद्रास नेटिव्ह असोसिएशन स्थापना करण्यात आली बघा. GL चेट्टी यांनी ही स्थापना केलेली. ठीक आहे. तर ही मद्रासमधली पहिली राजकीय संघटना होती. त्याच्यानंतर 1852ला मुंबई प्रांतामध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आलेली. नाना शंकर शेठ, दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड हे लोक त्या संस्थेच्या स्थापनेमध्ये होते बघा. या संस्थेचं पुढं 1885ला अशोक मेहता आणि बद्रुद्दीन तय्यबजी यांनी मॉडिफिकेशन केलं बघा आणि नवीन संस्था या ठिकाणी स्थापन केली, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन म्हणून. म्हणजे हिचं रूपांतर तिच्यात होताना दिसतंय बघा. पुढं ईस्ट इंडिया असोसिएशन दादाभाई नौरोजी यांनी स्थापना केलेली लंडनमध्ये. त्यांच्या स्थापनेचा उद्देश हा होता की इंग्रज लोक चांगले आहेत पण भारतातले इंग्रज लोक बरोबर नाही. मग इंग्लंडमधले इंग्रजांना जर सांगितलं की भारतातले इंग्रज लोक अन्याय अत्याचार करतात, मग इंग्लंडमधले इंग्रज लोक त्यांच्या पार्लमेंटवर दबाव टाकून भारतातले इंग्रज लोकांना या ठिकाणी सक्त ताकीद देतील बघा आणि आपल्या भारतीयांवरचे अन्याय अत्याचार कमी करता येईल. म्हणून भारतीय अन्याय अत्याचाराला इंग्लंडमध्ये वाचा फोडण्यासाठी या संस्थेची स्थापना दादाभाई नौरोजींनी केली होती बघा. पण त्याचा काही पाहायचा प्रभाव या ठिकाणी पडताना दिसत नाही. पण तरीही दादाभाई नौरोजी इंग्लंडमधल्या लोकांना माहिती झाली आणि पुढं 1893च्या ब्रन्सबुर्ग नावाचा जो काही मतदारसंघ होता इंग्लंडमधला, त्या मतदारसंघातून ते पार्लमेंटवरती निवडून गेलेत बघा. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून येणारे पहिले भारतीय कोण, तर दादाभाई नौरोजी होते. आणि आता तर आपलं पंतप्रधानपद ऋषी सुनकच्या रूपानं या ठिकाणी भारतीय व्यक्तीकडे आलेले. तर तिथपासूनचा प्रवास, दादाभाई नौरोजींपासूनचा प्रवास आतापर्यंतचा प्रवास हे तर लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर 1872ला इंडियन सोसायटी आनंद मोहन बोस यांनी लंडनमध्ये स्थापन केली. इंग्लंडमधल्या भारतीय लोकांना संघटित करणे आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे हा त्यांचा एक उद्देश होता. त्याच्यानंतर 1875ला इंडियन लीगची स्थापना झालेली आहे. शिरीष कुमार घोष किंवा शिशिर कुमार घोष म्हणतो आपण, यांनी ही भारतीय लोकांमध्ये जनजागृती करणारी संस्था होती बघा.
1872च्या या संस्थेला यावर्षी 150 वर्षे होत आहे, त्यामुळे या संस्थेवर थोडं लक्ष केंद्रित करा. पुढची संस्था आहे ती 1876ची इंडियन असोसिएशन. आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी ही संस्था कोलकात्याला काढलेली होती. ही एक महत्त्वाची संस्था आहे, ती जनजागृती करणारी. 1883ला इंडियन नॅशनल सोसायटी श्रीचंद्र घोष यांनी स्थापन केलेली. ठीक आहे, ही एक महत्त्वाची संस्था आहे. भारतीय राष्ट्रीय कॉन्फरन्स किंवा इंडियन नॅशनल कॉन्फरन्स म्हणू आपण त्याला, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापना केलेली कोलकात्याला. मग ही अगोदरची जी इंडियन कॉन्फरन्स होती तिचं रूपांतरित बघायचं. 1884ला मद्रास महाजन सभा चक्रवर्ती वीर राघवाचार्य आणि GS अय्यर यांनी मद्रासमध्ये काढलेली. तर ही मद्रासमधली दुसरी महत्त्वाची संघटना मानली जात असते. 1885ला तुम्हाला अगोदरच सांगितलेले की बॉम्बे असोसिएशनचं मॉडिफिकेशन करून नवीन संस्था स्थापन केली, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन किंवा मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएशन. फिरोजशा मेहता, KT तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी हे वकील वर्ग म्हणू आपण त्यांना, एकत्र आलं होतं बघा. त्याच्यानंतर 1905 सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजे भारत सेवक समाज, निस्वार्थी देशाची सेवा करणारे कार्यकर्ते निर्माण करण्यासाठीची ही संस्था होती बघा. गोपाळकृष्ण गोखले यांनी मुंबईमध्ये स्थापन केली होती. 1915मध्ये हुमरूल लीगची स्थापना आहे. आता हुमरूल लीग 2 ठिकाणी स्थापन झाली. पश्चिम भारतामध्ये पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांनी स्थापना केली, तर मद्रासजवळ आडियार नावाच्या गावी ॲने बेजंटने स्थापना केलेली बघा. ठीक आहे, ते एकाच वर्षाची संस्था येतात बघा. हे हुमरूल लीग म्हणू आपण त्याला. स्वराज्य मिळवण्यासाठी या राजकीय संघटनेची स्थापना झालेली बघा. त्याच्यानंतर 1908ला अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन. महात्मा गांधीजींनी दुसरं जे काही भारतातलं आंदोलन हातात घेतलं, पहिले चंपारण्य होतं, दुसरं होतं गिरणी कामगारांचा संप. आणि या गिरणी कामगारांच्या संपासाठी अहमदाबादमधील जे काही गिरणी कामगार होते यांची एक संघटना काढली होती बघा, ज्याला अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन असं नाव दिलं होतं बघा. त्याच्यानंतर 1923ला स्वराज्य पार्टी मोतीलाल नेहरू आणि CR दास यांनी काढलेली. ठीक आहे, या ठिकाणी ही दिल्लीला नाही काढलेली, सॉरी अलाहाबादला काढलेली बघा. ठीक आहे, 1 जानेवारी 1923ला. कारण असहकार आंदोलन थांबलेलं होतं. असहकार आंदोलनानंतर स्वराज्य मिळवण्यासाठी दबाव टाकण्याकरता या ठिकाणी पार्लमेंटमध्ये जाणं गरजेचं होतं बघा. पण काँग्रेसनं 1920ला या ठिकाणी इंग्रज सरकारच्या प्रत्येक कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केलेला होता. त्यामुळे काँग्रेस नावानं निवडणुका लढवणं धोकादायक होतं बघा. म्हणून CR दास आणि पंडित मोतीलाल नेहरू यांनी अलाहाबाद या ठिकाणी स्वराज्य पार्टी नावाचा वेगळा पक्ष स्वराज्य मिळवण्यासाठी दबाव टाकण्यासाठी स्थापन केला होता. आणि या पाठीमागचं प्रमुख कारण हे पण होतं की काँग्रेसनं जरी निवडणुका लढवल्या नसल्या तरी बाकीचे जे पक्ष होते छोटे छोटे ते पार्लमेंटमध्ये गेले होते, सरकारसोबत सहकार्य करत होते बघा. त्यांची अकलपट्टी करायची होती, यासाठी या पक्षाची स्थापना होताना दिसते बघा. त्यानंतर 1925ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना या ठिकाणी केशव बळीराम हेडगेवार आपण जे म्हणतो यांनी केलेली आहे बघा, नागपूरला. ठीक आहे, राष्ट्रवाद निर्माण करण्यासाठी या ठिकाणी ही संस्था होती. आणि ही संस्था नंतर मग धार्मिक बाजूकडे झुकल्या गेली आणि यातून सध्या धार्मिक जनजागृती करणारी संस्था म्हणून ओळखल्या जात असते. त्याच्यानंतर 1929ला खुदाई खिदमतगार खान अब्दुल गफ्फार खान यांनी पेशावर शहरामध्ये काढलेली आहे बघा. पेशावर शहर म्हणजे सध्याचा पाकिस्तानमध्ये असलेल्या वायव्य सरहद्द प्रांताची राजधानी येते. ठीक आहे, यांच्यावरती महात्मा गांधींच्या विचाराचा पगडा पडलेला आहे, मौलाना आझाद यांच्या विचाराचा पगडा पडलेला आहे, अहिंसात्मक विचाराचा पगडा पडलेला आहे बघा. म्हणून हे जे काही पठाण लोक आहेत, या पठाण लोक एकाच वेळेस लाल कपडे घालून रस्त्यावर उतरायचे, म्हणून त्यांना लाल डगलेवाले म्हटलं जायचं बघा. तर या पद्धतीनं हे एक व्यक्ती आहे, यांना भारतरत्न देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आलेले. त्यानंतर 1934ला काँग्रेस समाजवादी पार्टी. काँग्रेस अंतर्गत समाजवादी विचाराचा एक गट स्थापन झाला बघा. नरेंद्र देव आणि जयप्रकाश नारायण JP यांनी या संस्थेची स्थापना केलेली. त्याच्यानंतर 1920ला अखिल भारतीय किसान सभा. आंध्र प्रदेशचे NG रंगा महासचिव होते आणि स्वामी सहजानंद हे या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बघा. हे संस्थापक हे दोघं जण. ठीक आहे, आता ही संस्था याकरता लक्षात ठेवायची की 1936चा कालखंड आहे. काँग्रेसच्या स्थापनेला 50 वर्षे होऊन गेली होती आणि इतके सदस्य उपस्थित नव्हते की जितके यांच्या पहिल्याच अधिवेशनाला लाखो शेतकरी उपस्थित होते बघा. इथंच काँग्रेसच्या लक्षात आलं आहे की आपण शहरा भागापुरतीचे आणि मेजॉरिटी ग्रामीण भागामध्ये आपण गेलेलोच नाही. म्हणून 1936 डिसेंबर महिन्यातलं काँग्रेसनं अधिवेशन घेतलं फैजपूरला, म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात. ते हे ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन होतं बघा.
तर तिथून पुढे काँग्रेसनं मग ग्रामीण भागात जायला सुरुवात करताना दिसतात बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर 1939ला फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष सुभाषचंद्र बोस यांनी काढलेला आहे. बघा 1939च्या त्रिपुरा अधिवेशनामध्ये ते अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. परंतु ज्यावेळेस महात्मा गांधीजींनी अबोला धरला त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की महात्मा गांधी आपल्याला सपोर्ट करणार नाही, म्हणून त्यांनी अधिवेशनाच्या अगोदरच राजीनामा दिला आणि फॉरवर्ड ब्लॉक नावाचा वेगळा पक्ष काढला बघा. आणि या वेगळ्या पक्षामार्फत त्याने मग या ठिकाणी जनजागृती करायला सुरुवात केलेली आहे बघा. तेवढे 20-21 या ठिकाणी राजकीय पक्षांवरती थोडं कॉन्सन्ट्रेशन करायचं. आणि मागच्या प्रश्नपत्रिका बघा, त्या जे प्रश्न त्या वर्षी आले त्या वर्षीच का आला हा एक विचार करा, जेणेकरून तुमच्या लगेच लक्ष यायला लागेल की आता पुढच्या वेळेस कोणते कोणते प्रश्न येणार आहेत. तर हा झाला आपला एक महत्त्वाचं टॉपिक